नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये गेली कित्येक दिवस अनेक प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत. तसं तर बहुतेक प्रश्नांची उत्तर आम्ही दिलेली आहेत, पण परत काही प्रश्न असे आहेत की त्यांचं उत्तर इथे देणं खूप आवश्यक वाटलं, कारण काही प्रश्न मोठे आहेत, काही प्रश्न छोटे आहेत. तर प्रश्न तुमची उत्तरे आमची या सदरामध्ये हा आपण पहिला भाग सादर करीत आहोत. याचे मी एकूण 2 भाग करणार आहे, कारण प्रश्नांची संख्या जास्त आहे, 25 ते 30 प्रश्न आहेत. तर म्हणून 10 ते 15 प्रश्न मी या भागात घेईन, आणि काही अशी प्रश्न की ज्यांची उत्तरे खूप मोठी आहेत, म्हणजे ज्यांचं उत्तर देण्यासाठी साधारणतः 1-1.5 मिनिटाचा अवधी लागू शकतो, तर असे प्रश्न पुढच्या भागामध्ये घेणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण घेऊया आजचा पहिला प्रश्न. आज आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे मनीषा चव्हाण यांनी. मनीषा चव्हाण असं विचारतायत की मी खूप वेळा फॉर्म भरला, पण माझा नंबर कधी लागतच नाही सर, तर डायरेक्ट घेता येईल का फ्लॅट? असेल तर सांगा प्लीज. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की त्यांनी आतापर्यंत अनेकदा लॉटरीमध्ये प्रयत्न केलेला आहे, पण त्यांची लॉटरीत अजूनही नंबर लागलेला नाही. तर त्यांनी असं पुढे विचारलं की डायरेक्ट फ्लॅट घेता येईल का सिडको किंवा म्हाडामध्ये? जसं डायरेक्ट तुम्हाला फ्लॅट घेता येईल का? असेल तर सांगा. तसं मनीषाजी, मी काही म्हाडा किंवा सिडकोचा एजंट नाही किंवा ऑथराईज असं मी काही सांगू शकत नाही, पण एक तुम्हाला कन्फर्म सांगेल, जर तुमचा नंबर लागत नसेल तर तुम्ही असं खचून जाऊ नका. नक्की तुम्ही प्रयत्न करा, कधी ना कधी त्याचं यश तुम्हाला मिळणार आहे. पण जर समजा तुमची काही आर्थिक स्थिती चांगली आहे आणि तर तुम्हाला घर घ्यायचंच असेल, ज्यावेळेस तुम्ही रिसेलमध्ये घर घ्याल म्हाडा किंवा सिडकोचं, त्यावेळेस त्याचं ज्या घरांचा लॉक इन पिरियड संपलेला आहे अशा घरांसाठीच तुम्ही जास्त प्रयत्न करा. म्हणजे सिडको असेल, सिडकोमध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो आणि म्हाडामध्ये 5 वर्षाचा एकूण लॉक इन पिरियड असतो. तरी लॉक इन पिरियड संपलेली घरं असतील तरी तुम्हाला कायदेशीररित्या तुम्ही ते व्यवस्थित परचेस करू शकता. अन्यथा इतर मार्गाने तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते. तर तुम्ही या ठिकाणी एवढी काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. सागर माळी यांनी असं विचारलेलं आहे, सर माझी सॅलरी 35,000 आहे, पण सोसायटी 10,000 कट होऊन हातात फक्त 25,000 रुपये येतात, तर मी EWS साठी फॉर्म भरू शकतो का? सागरजी ऐका, तुमची सॅलरी ही 35,000 रुपये आहे. तुमची सोसायटी ती कसली असो, सोसायटी तुमची 10,000 कटत असेल तर ती सोसायटी जे कटते आणि त्याच्यानंतर जे 25,000 पेमेंट येतं, ते 25,000 पेमेंट म्हाडा किंवा सिडको ॲज अ उत्पन्न ग्राह्य धरत नाही. तुमच्या 10,000 सहित एकूण 35,000 उत्पन्न तुमचं ग्राह्य धरलं जाईल. हा, जर तुमचे ॲडिशनल इतर काही असतील भत्ते वगैरे, ते तुम्ही ॲड नाही केले तरी चालतील, परंतु 35,000 मधून 10,000 डायरेक्ट कमी करून तुम्ही 25,000 प्रमाणे EWS साठी फॉर्म भरण्यास पात्र ठरत नाहात. ओके, त्याच्यामुळं जर तुम्ही पात्र ठरत नसाल तर प्लीज तुम्ही LIG साठी ट्राय करू शकता. लोअर इन्कम ग्रुपसाठी तुम्ही त्यासाठी पात्र ठराल. ओके, याच्यानंतरचा आपण प्रश्न घेऊया मित्रांनो. देवेंद्र हिरनायक यांनी विचारले. देवेंद्रजी असं विचारतात, माझा गावठाण ठाणेमध्ये रूम आहे, तर मी फॉर्म भरू शकतो का, किंवा बायको फॉर्म भरू शकते का? देवेंद्र हिरनाईक यांचा प्रश्न तुम्हाला कदाचित कळालेला असेल की त्यांचा ठाण्यामध्ये गावठाणमध्ये रूम आहे, तर त्यांना पंतप्रधान आवास योजना, जी मी गोरेगावमध्ये जे 15,000 घर येणार आहे त्याच्या संदर्भात मी जो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यासाठी ते विचारत आहेत की मला सदरच्या योजनेत फॉर्म भरता येईल का? देवेंद्रजी, तुमचं ऑलरेडी घर असल्यामुळे तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरता येणार नाही. ओके, किंवा तुमच्या मिसेसलाही त्या अंतर्गत फॉर्म भरता येणार नाही, कारण पंतप्रधान आवास योजनेची अट अशी आहे की संपूर्ण भारतामध्ये तुमच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबियाच्या नावे पक्क घर नसावे. ओके, कुटुंबीय मतलब अविवाहित मुले आणि तुमचे मिसेस आणि पती आणि पत्नी यांच्या नावे घर नसावे अशी त्याची अट आहे. पण तुम्ही सर्वसामान्य लॉटरीसाठी मात्र तुम्ही दोघेही नक्कीच तुम्ही पात्र ठरा. त्यासाठी तुम्ही जी सर्वसामान्य लॉटरी येते पंतप्रधान आवास योजनेव्यतिरिक्त, त्यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. मित्रांनो, ह्याच्या नंतरचा प्रश्न घेऊया आपण. अंशुल खोब्रागडे यांनी असं विचारलंय की यांच्यामध्ये PMAY चा रजिस्ट्रेशन आवश्यक हवे आहे का? माझं रजिस्ट्रेशन नाही आहे, मी फॉर्म भरू शकतो का? अंशुलजी लक्षात घ्या, तुम्हाला जर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि तुम्हाला येत्या सिडको किंवा म्हाडाच्या
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही जवळच्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन सदरील फॉर्म भरू शकता किंवा सदर रजिस्ट्रेशन करू शकता. सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद आहे, पण तुम्ही फिजिकली जाऊन ऑफलाईनमध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची रिसीट घ्या. त्या रिसीटवरती तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करू शकता. त्यासाठी काही अडचण अशी एवढी येणार नाही. त्यानंतर आपण प्रश्न घेऊया. आकाश भदाले यांनी असं विचारलंय. आकाशजी असं विचारतायत, सर माझा ॲन्युअल इन्कम 9 लाख आहे, मी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? आकाशजी लक्षात घ्या, तुमचं ॲक्युरेट 9 लाख रुपये उत्पन्न असेल तर तुम्ही MIG जो मध्यम उत्पन्न गट आहे त्याच्यामध्ये याल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुम्ही 9 लाख असं सांगितलंय, पण त्यामध्ये थोडीफार जरी तफावत आली तर तुमचा ग्रुप हा पूर्णपणे बदलू शकतो. म्हणजे 9 लाख 1 रुपया जरी तुमचं उत्पन्न झालं तर तुम्ही उच्च उत्पन्न गटामध्ये हायर इन्कम ग्रुपमध्ये पात्र ठराल. आणि जर तुमचे ॲक्युरेट 9 लाख किंवा त्याच्या कमी 6 लाख ते 9 लाखाच्या मध्ये असेल तर तुम्ही MIG अर्थात मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतरचा आपण प्रश्न घ्या मित्रांनो. जिसने 2015 में PMAY का फॉर्म भरा उनको मिलेगा ना? म्हणजे त्यांनी म्हाडाचं जे स्कीम येणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, तर 2015 साली ज्यांनी फॉर्म भरला किंवा 2015 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ह्या म्हाडाच्या लॉटरीत फॉर्म भरता येईल का? भारती नवले असा यांचा हा प्रश्न आहे. तर भारतीजी तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही असं ठिकाणी मेन्शन केलेलं नाही की तुम्ही 2015 मध्ये नेमका PMAYचं रजिस्ट्रेशन केलं का PMAYच्या योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरला, हे तुम्ही क्लिअर कट मेन्शन केलेलं नाही. जर तुम्ही PMAYचं रजिस्ट्रेशन 2015 मध्ये केलं असेल तर तुम्ही येणाऱ्या लॉटरीत फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही 2015 मध्ये PMAY अंतर्गत घर घेतलं असेल तर मात्र तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत, अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकता. ह्याच्यानंतर आपण बघूया म्हटलं सतीश बागुल यांनी असा प्रश्न विचारलेला आहे. सतीशजी विचारतायत, सर मला 20,000 सॅलरी आहे. सतीश बागुल यांना 20,000 सॅलरी आहे आणि LIGचा फॉर्म भरू शकतो का? किंवा कॅशनी 1 BHK घेऊ शकतो का सिडकोमध्ये? सतीशजी लक्षात घ्या, तुमचा जर पगार 20,000 असेल किंवा त्याच्या कमी असेल तर तुम्ही EWS अर्थात अत्यल्प उत्पन्न गट या गटामध्ये तुम्ही मोडता. म्हणून तुम्हाला LIGच्या रूमसाठी तुम्हाला स्वतः अर्ज करता येणार नाहीये किंवा तुम्ही LIGच्या घरासाठी तुम्ही पात्र ठरत नाही. परंतु तुम्हाला जर LIGचा रूम घ्यायचा असेल सिडकोचा रिसेलमध्ये तर ज्या फ्लॅटला ऑलरेडी 3 वर्षाचा लॉक इन पिरियड संपलेला आहे असे फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही. भले तुमचं उत्पन्न काही असलं तरी मात्र तुम्ही तो फ्लॅट तुम्ही जर वेगळा म्हणजे लॉटरी व्यतिरिक्त घेत असाल रिसेलमध्ये तर तुम्ही तो परचेस करू शकता, त्यात काही अडचण येणार नाही. याच्यानंतरचं आहे अक्षय शिंदे यांनी असं विचारलंय, पेमेंट केल्यानंतर पेमेंट रिसीट अपलोड करावी लागते का? अक्षयजी लक्षात घ्या, पेमेंट केल्यानंतर पेमेंट रिसीट ऑप्शन तुम्हाला कुठेही अपलोड करायची आवश्यकता नाहीये. पेमेंट केल्यानंतर पेमेंट रिसीट जी आहे ती सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये, किंवा त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या सिडकोच्या फाईलमध्ये लावून ठेवा. पण ती तोपर्यंत जपून ठेवा जोपर्यंत तुमचे रिफंड वापस होत नाही किंवा ही प्रोसेस पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ती रिसीट जपून ठेवावी लागणार आहे. ओके. पण अपलोडिंगच्या बाबतीत तुम्हाला फक्त जो अर्ज आहे ज्याचा तुमचा फोटो असतो आणि साईन ठिकाण आणि तारीख लिहून तुम्हाला जर तो जो अर्ज आहे तो फक्त अपलोड करावा लागतो. ठीक आहे. याच्यानंतर आदित्य खुपसे हे असं विचारतायत, आदित्यजी विचारतायत, एका ऍप्लिकेशन मधून घनसोली आणि खारघर दोन्हीला अप्लाय करता येऊ शकते का? आदित्यजी लक्षात घ्या, तुम्हाला खारघरसाठी वेगळा अर्ज भरावा लागेल आणि घनसोलीसाठी वेगळा अर्ज भरावा लागेल आणि दोन्ही अर्जासोबत वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागेल. समजा तुम्हाला खारघरसाठी 25 किंवा 5,000 आहे तर तुम्हाला तेवढीच रक्कम घनसोलीसाठी सुद्धा तेवढीच रक्कम भरावी लागणार आहे. तरी तुम्ही 2 ठिकाणी वेगवेगळे 2 फॉर्म भरावे लागणार आहेत, एक फॉर्म जमणार नाही. ह्याच्यानंतर आपण पुढे बघूया मित्रांनो. शंघाड असं विचारतायत, त्यांचे सनघाट, त्यांचं नाव मला बरोबर येत नाही, SANGHAD असं त्यांनी सांगितलंय. 30 लाखाचे घर प्लस गव्हर्नमेंट चार्जेस म्हणजे घर जर 80% कर्ज म्हटले तरी 25 ते 30,000 रुपये हप्ता येतो. मग उत्पन्न मर्यादा कशी ठरवली? नक्कीच तुमचा प्रश्न खूप रास्त आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 25,500 आहे आणि त्याला जर 30 लाखाचं घर लागलं तर ऑब्व्हियसली तो घेऊ शकणार नाही. आणि घ्यायचं ठरवलं तर त्याला आर्थिक नुकसान जे खूप मोठ्या प्रमाणात सहन करावं लागेल, आर्थिक हेळसांड त्याची होईल.
म्हणून सिडकोने सुद्धा या बाबतीत लक्ष देणं आवश्यक आहे की आपण जे घर विक्रीस काढतोय ते कुठल्या गटासाठी काढतोय आणि कुठल्या गटाला आपण उत्पन्न किती ठेवतोय. म्हणजे एका गटासाठी तुम्ही उत्पन्न ठेवताय 25,000 ते 50 आणि त्या गटासाठी तुम्ही उपलब्ध करताय 30 लाखाची घरे. म्हणजे ज्याचं उत्पन्न 25,500 आहे तो बिचारा हे घर घेऊ शकत नाही. म्हणून सिडकोनी अशा ठिकाणी थोडी जी उत्पन्न मर्यादा आहे त्यामध्ये थोडी शिथिलता आणावी किंवा निदान जे ग्रुप आहे तो थोडा डायव्हर्ट करून याच ठिकाणी सर्वसामान्यांनी दिलासा देण्याचं काम करणं आवश्यक आहे, परंतु ते अजूनही झालेलं नाही. यानंतर आपल्याला एक खूप चांगला प्रश्न आलाय, तो मी पुढच्या सत्रामध्ये घेणार आहे मित्रांनो. कुमार सकुंडे यांनी असं जम्मू काश्मीरवरून त्यांनी प्रश्न केलेला आहे. खरं तर ते BSF मध्ये जवान आहेत, सध्या ते आपल्या देशाचं संरक्षण करतात सीमेवरती. आणि खरं तर असे प्रश्नाला खूप अभिमान वाटतं की आपल्याला जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणाहून जवान आपल्याला आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात किंवा आपल्याला विचारतायत की त्यांना नवी मुंबई सारख्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन हवे. तर नक्कीच मी कुमार सकुंडे सरांना मी नक्कीच मार्गदर्शन करणार आहे. पुढच्या भागामध्ये मी त्याचा प्रश्न नक्कीच घेईन कारण त्यांचं उत्तर थोडं मोठं असणार आहे. पुढचा पण प्रश्न घेऊया की तळोजा सेक्टर 34 आणि 36 अलॉटमेंट लेटर बद्दल माहिती मिळेल का. तळोजा सेक्टर 34 आणि 36 अलॉटमेंट लेटर बद्दल माहिती मिळेल का असं विचारलंय सचिन भिलारे यांनी. सचिनची लक्षात घ्या, तळोजा 34 आणि 36 पण तुम्ही याच्यात लॉटरी कुठली ते मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे 2018ची आहे का 2019ची आहे ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेल्या नाहीयेत. जर तुमची लॉटरी 2018ची असेल तर तुमचं पोझिशन मार्च एप्रिल पुढच्या वर्षी होऊ शकतं, मार्च किंवा एप्रिलपर्यंत होऊ शकतं म्हणतो, कदाचित ते पुढे पण जाऊ शकतं मे पर्यंत. आणि जर तुमची लॉटरी 2019ची असेल तर तुमचं पोझिशन जून जुलैपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ह्यानंतरचा आपण प्रश्न घेऊया. पनवेलमध्ये सिडको आवास योजना असेल तर सांगा. हा प्रश्न विचारला स्मिता निळकंठ. स्मिताची लक्षात घ्या, पनवेलमध्ये सद्यस्थितीमध्ये कुठलीही सिडकोची प्रधानमंत्री आवास योजनेची स्कीम सुरू नाहीये, परंतु पनवेलच्या बाजूलाच जस्ट लागून खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात घरे बांधणार आहेत. त्याचं कामही ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि याशिवाय कळंबोली ट्रक टर्मिनल्स येथे सुद्धा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोची फ्लॅट्स येणार आहेत, तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. यानंतरचा प्रश्न घेऊया मित्रांनो. सतीश सांगळे यांनी असं विचारले, त्यांची खरं तर फसवणूक झालेली आहे. सतीश सांगळे यांनी असं विचारले, मी 2018 साली घर घेतले होते खारघर एरियामध्ये. मी तेव्हा खरेदीसाठी एक वकील हायर केला होता. त्याला मी त्याच्या कंपनीच्या नावाचा चेक दिला होता 7% स्टॅम्प ड्युटीसाठी. तो ती स्टॅम्प ड्युटीचे चलन ऑनलाईन भरणार होता, पण आता मला समजले की स्टॅम्प ड्युटी तर 5% होती. याचा अर्थ असा की 2% त्याने रिफंड अप्लाय केले असणार आणि मी 2%ने फसल्या गेलो. जरा यावर प्रकाश टाकावा. सतीशजी लक्षात घ्या, तुम्ही जो स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, तुम्ही सांगताय की तुम्ही 7% प्रमाणे त्याला चेक दिला आणि तो चेक सुद्धा कंपनीच्या नावे दिला. याचा अर्थ असा होतो की ते पैसे तुमच्या कंपनीच्या अकाउंटला गेले आणि कंपनीच्या अकाउंट म्हणून पुन्हा त्यांनी 5% प्रमाणेच पुढे पेमेंट केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सर्वप्रथम तुम्ही ते रजिस्ट्रेशन जे आहे, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत घराचे, त्याच्यात चेक करा. तुमचे जे चलन आहे याचं मुद्रांक शुल्काचं किंवा स्टॅम्प ड्युटीचं, त्याच्यावरती बघा किती स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरलेली आहे. 5% आहे का 7% आहे. कारण 7% नाहीच आहे, 7% भरणारच नाहीये. याचा अर्थ तुमची 2%नी मात्र नक्कीच फसवणूक झालेली आहे. वकील चांगला ओळखीचा असेल, चांगल्यातला असेल, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, सांगू शकता की बाबा माझे 2% तुम्ही का माझी फसवणूक केली असं विचारू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. अन्यथा मग याच्यावरती दुसरं आपण सोल्युशन आपल्याला काढता येणार नाहीये. तुमची नक्कीच 2%नी फसवणूक झालेली आहे. बाकीच्यांनी पण लक्षात घ्या, बाकीचे पुढे चालून असं काही रजिस्ट्रेशन करणार असतील त्यांनी प्लीज लक्षात घ्या, तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सगळे चार्जेस क्लिअरली त्यांच्याकडून एका ऑन पेपर लिहून घ्या की आम्हाला काय काय चार्जेस लागणार आहेत, किती % चार्जेस लागणार आहेत, हे सगळं त्या वकिलाकडून हायर म्हणजे ऑन पेपर लिहून घ्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतरच तुम्ही सदर पेमेंट करा. तोपर्यंत तुम्ही पेमेंट करू नका. आणि बाकीच्या गोष्टी आता सध्या ऑनलाईन भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणून डोळे झाक करू नका. घर घेताना मात्र व्यवस्थित नीट लक्ष देऊन अभ्यास करून घ्या. मित्रांनो, ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे आदित्य खुपसे यांनी असं विचारलंय, साहेब सिडकोचा पोलीस योजनेचा रिझल्ट कधी आहे आणि 8 तारखेला जी ड्राफ्ट लिस्ट लागली आहे ती कशी पाहायची.
आधी त्याची बघा जे लॉटरी संदर्भात जी ड्राफ्ट लिस्ट आहे ती कुठली सध्या तरी ड्राफ्ट लिस्ट अशी मला निदर्शनास आलेली नाहीये, पण तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लागणार आहे 20 ऑक्टोबर 2020 रोजी. 20 ऑक्टोबरला ह्याचा ड्रॉ होणार आहे, कारण सिडकोने जे 1 महिनाभराची मुदत वाढवलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. मित्रांनो, याच्यानंतर प्रश्न आहे तारुलता परब यांनी विचारलेला आहे. तारुलताजी असं विचारतायत की सर माझ्या मिस्टरांचा इन्कम 3 लाख रुपये आहे, तर आम्ही घेऊ शकतो का सिडकोमध्ये? तारुलताची लक्षात घ्या, तुमचं जर 3 लाखापर्यंत इन्कम असेल, उत्पन्न असेल, तर तुम्ही EWS अर्थात अत्यल्प उत्पन्न गटासाठी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे जे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर आहेत त्याच्यासाठी तुम्ही मात्र नक्कीच अर्ज करण्यास पात्र आहात, जर तुमचं इन्कम 3 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर. यानंतरचा प्रश्न आहे गणेश देवर्डे असं विचारतायत सर स्टॅम्प ड्युटी सिडकोसाठी लागू होईल? 2018ची लॉटरी आहे, जे स्टॅम्प ड्युटी कपात आहे ती सिडको लॉटरीसाठी लागू होईल का? त्याच्या संदर्भात गणेशजी अनेक क्रायसिस सध्या सुरू आहेत, त्याच्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर उत्तर पाहणार आहोत. म्हाडा आणि सिडकोच्या घरासाठी स्टॅम्प ड्युटीची कपातीचा फायदा होणार आहे किंवा नाही, ह्याचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहणार आहोत. त्याच्यानंतर म्हाडा MIDC सिडकोचे जे घराच्या बद्दल आर्टिकल 25 आहे त्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे, त्याचंही उत्तर आपण पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत. त्यासाठी बऱ्याच जणांनी असं विचारलं की आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल का? म्हणजे गोरेगावची जी मी बातमी दिली होती 15,000 घरांची, तर त्याची लॉटरी अजूनही सुरू झालेली नाही मित्रांनो. ती जी बातमी होती की सरकारने त्या ठिकाणी घरे बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, अजून घरे बांधलेली नाहीत किंवा अजून लॉटरी म्हणजे जाहीर झालेली नाही. आणि सिडकोसाठी सुद्धा फक्त पोलीस बांधवांसाठीच लॉटरी आहे. अनेकांनी मला हा प्रश्न विचारला, सर आम्ही फॉर्म भरू शकतो का? सर आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर फक्त पोलीस बांधव सिडको लॉटरीसाठी सध्या फॉर्म भरू शकतात आणि तुर्तास म्हाडाची कुठलीही लॉटरी जाहीर झालेली नाहीये. असे जवळजवळ 7 ते 8 प्रश्न आमच्याकडे आलेले होते. म्हणून मित्रांनो, यानंतरचा आपण प्रश्न घेऊया. दत्ता नवघणे यांनी प्रश्न विचारलाय सर मी 2018चा वेटिंग लिस्ट विनर आहे आणि मी 2019ला विनर झालो आहे, तर मला पोझिशन कधीपर्यंत मिळू शकतं? मित्रांनो, पोझिशन बद्दल मी सांगितलेलं आहे की ज्यांना 18 मध्ये घरे लागली त्यांचं पोझिशन मार्च एप्रिल पर्यंत मिळू शकतं, जर लवकर झालं शक्य झालं तर. आणि ज्यांचं 2019 मध्ये कन्फर्मेशन झालं किंवा 19ला लॉटरी लागली त्यांचं पोझिशन जवळजवळ जून जुलैपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सध्या तुर्तास सिडकोची कामं खूप स्लो चालू आहेत, त्याच्यामुळे थोडाफार तुम्हाला उशीर पुढे होऊ शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी दादासाहेब खराडे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे त्यांचेच असे प्रश्न 4 ते 5 प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. मी एक प्रश्न घेतलाय. दादासाहेब खराडे असे विचारले सोडत कधी येणार आहे साहेब, आम्ही वाट बघत आहोत, आहे का जरा माहिती द्या. त्यांनी विचारले म्हाडाच्या संदर्भात, म्हाडाची सोडत कधी येणार आहे? मित्रांनो, म्हाडाची मुंबईची सोडत जी आहे ती मे जूनच्या आसपास येऊ शकते, परंतु त्याच्यापूर्वी कोकण मंडळाची जी म्हाडाची सोडत आहे ती फेब्रुवारीच्या आसपास येण्याची शक्यता आहे, जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर. आणि सिडकोची सुद्धा लॉटरी मार्च एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे, जर कोरोनाचा प्रभाव कमी झाला तर. तर लक्षात घ्या, फेब्रुवारीमध्ये म्हाडाची कोकणची लॉटरी, मार्च एप्रिलमध्ये सिडकोची सर्वसामान्यांची लॉटरी आणि मे किंवा जूनमध्ये म्हाडाची जी मुंबईची लॉटरी आहे ती 3 लॉटऱ्या येऊ शकतात. या संदर्भात मी 4 ते 5 प्रश्न आहेत, त्या सर्वांचा प्रश्न मी कॉमनली या ठिकाणी दिलेला आहे. नंतर दीप म्हात्रे विचारतायत अपंग व्यक्तींसाठी काही सवलती आहेत का? दीपजी लक्षात घ्या, अपंग व्यक्तींसाठी सिडको आणि म्हाडामध्ये जवळजवळ 3% घरे राखीव असतात. त्याच्या व्यतिरिक्त जे अपंग महामंडळ आहे त्याच्याकडून तुम्हाला लोनची व्यवस्था होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला स्वतः त्याचे इफर्ट्स घेणं आवश्यक आहे. म्हणून लक्षात घ्या, अपंग व्यक्तींसाठी 3% घरे राखीव ठेवली जातात म्हाडा आणि सिडकोमध्ये. आता ह्याच्यानंतरचे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत, भाग 2 मध्ये घेणार आहोत. तर त्यात असे काही प्रश्न आहेत की स्टॅम्प ड्युटी संदर्भात खूप क्रायसिस आहे की स्टॅम्प ड्युटी कशी भरायची, म्हणजे म्हाडा आणि सिडकोसाठी जी स्टॅम्प ड्युटी आता लागू होणार आहे ती मिळणार आहे का नाही, किंवा जे न रे डको ह्यांच्या संदर्भात जो प्रश्न केला होता की प्रायव्हेट बिल्डर्सनी तर आता 0% स्टॅम्प ड्युटी सांगितली घ्यायची, म्हणजे त्यांनी तसा निर्णय घेतला, तर तो कुठे लागू होणार आहे का? तर तो कल्याण डोंबिवलीच्या बिल्डरांनी ऑलरेडी घेतलेला आहे, तिथे तो लागू सुद्धा केलेला आहे. तर अशी काही प्रश्न आहेत स्टॅम्प ड्युटी संदर्भातील आहेत. स्टॅम्प ड्युटीचा हा खरा तर क्रायसिस आहे थोडा म्हाडा आणि सिडकोच्या घरासंदर्भात, तो आपण पुढच्या भागामध्ये क्लिअरली घेऊया. शिवाय अजून एक प्रश्न आहे की सिडकोचा जो टेरेस फ्लॅट असतो, हायर फ्लोअरचा जो फ्लॅट असतो 14वा मजला, घ्यावा किंवा नाही? लॉटरीमध्ये लागला असेल तर फ्लॅट घ्यावा किंवा नाही घ्यावा, कारण लिकेजेसचे प्रॉब्लेम खूप असतात सिडकोच्या आणि म्हाडाच्या फ्लॅटमध्ये. तर त्या लिकेजच्या त्याच्यावरती पण आपण सविस्तर बघणार आहोत पुढच्या भागामध्ये.
असे काही प्रश्न आहेत मित्रांनो की जे प्रश्न माझ्या आजोबांच्या नावावरती जमीन आहे ती मी माझ्या नावावर करणार आहे, बक्षीसपत्र बनवलेलं आहे, तर मला त्याच्यावरती किती टक्के स्टॅम्प ड्युटी लागेल किंवा काय लागेल, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तुमच्या उत्तरासहित. चला तर, धन्यवाद.